चॅनल सात्विक कट्टा. आज आहे सॅटर्डे आणि ॲज युजल आम्ही चाललो आहे अन्वेषाच्या बॅडमिंटन क्लासला. आणि वाजली आहेत दुपारचे 2:17 आणि मला 3 o'clockला पोचायचं आहे. सो वी आर वेटिंग फॉर अ कॅब. ठीक आहे, कॅब आली की निघूया. आणि सॅटर्डे संडेला अन्वेषा सुपर एक्सायटेड असते फॉर बॅडमिंटन क्लास नो. चलो. सो ॲट लास्ट आम्हाला कॅब मिळाली आणि आमचा प्रवास सुरू झाला आहे. आज अभय नाही आहे आमच्यासोबत बिकॉज तो गेला आहे त्याच्या लंच पार्टीला, ऑफिस लंच पार्टीला. सो दॅट्स वाय आम्ही दोघीच आहोत. आता पोहोचू, आता 10-15 मिनटात पोहोचू ना. येस. आम्ही आफ्टर क्लास इथे थोडंसं पेटपूजा करायला आलो आहे. A few moments later. आता मी निघालो आहे रिटर्न घरी जायला आणि आता ट्रेनने जातो आहे आणि स्टेशनवर आम्हाला अभय पिकअपला येणार आहे कारण तोही लंच पार्टी करून रिटर्न आलेला आहे. कुठे होता तू? The next day. लोकल मार्गामुळे दुसऱ्या पश्चिम मार्गावरील वाहतूक सुरळीत, रस्ते वाहतुकीवर पावसाचा कोणताही परिणाम नाही. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचण्याची सुरुवात. 3 सर्कल परिसरात पाणी साचलं, मुंबईकरांचे ताण. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे आणि आज भयंकर पाऊस आहे, म्हणजे रात्रीपासूनच पाऊस आहे. आणि अन्वेषा ही त्याच पावसामध्ये गेली आहे स्कूलला कारण तिची एक्झाम्स चालू आहेत. आणि मलाही निघायचं आहे पण मला घरातून पाय निघत नाही आहे कारण पाऊस बराच आहे आणि त्यामुळे कसं जायचं हा मोठा क्वेश्चन मार्क आहे आजचा. बाकी ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे त्यांना कशाचीच काळजी नाही आहे कारण त्यांना ना ट्रेन पकडायची आहे, ना बस पकडायची आहे, ना कॅब. हो की नाही? आणि मला आजच्या अपॉइंटमेंट्स कॅन्सलही करू शकत नाही आहे मी, त्यामुळे मला जाणं भाग आहे. पण माझा मगापासून प्रश्न पडला मी जाऊ कशी आता, कारण पाणी बरंच साठलेलं आहे बाहेर. सो लेट सी. आणि आमचे घरचे माझा पर्सनल ड्रायव्हर आहे तोही यायला मागत नाही आहे, तोही कंटाळा करतो आहे पावसातून यायला. सो अभय, तुझं काय ओपिनियन आहे? काय करायचं? येतोय सोडायला तू? सुट्टी घ्यायची आणि घरी बसायचं. तुम्ही सुखी प्राणी आहात. वर्क फ्रॉम होमवाले खरंच सुखी प्राणी आहेत. या पावसाच्या सीझनमध्ये तर खरंच सुखी आहात तुम्ही. तुला पण नाही, सुट्टी घे, घरी बस. तुझ्यासारखं मला ऑप्शन असतं ना सुट्टी घ्यायचं किंवा वर्क फ्रॉम होम करायचं तर मी नक्कीच आवडीने केलं असतं. पण मी पेशंट्सना घरी नाही बोलवू शकत. ऑनलाईन आजचे पेशंट्स ऑनलाईन होऊ शकत नाहीत. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. बॅक टू होम. पुष्कळ पाऊस होता
त्यामुळे पटापट सगळं करून निघाली मी क्लिनिकमधून. आणि घरी आल्यावर मला डिनरही बनवायचं होतं. तर आज स्पेशल डिनर आहे, दाखवते तुम्हाला. आज बनवले आहेत मी होममेड बर्गर. सारे आपले आलू टिक्कीचे आणि पनीरचे बर्गर्स आहेत. तो लेट्स सी. आणि इथे थोडंसं अवाकाडो वगैरे बनवलेलं आहे. सो विचारूया अभयला आणि अन्वेषला कसं वाटलं ते. टेस्टी आहे, छान आहे की ओके आहे. अन्वेषा, टेस्टी कसं आहे? आवडलं? आज पाऊस होता खूप, म्हणून म्हटलं काहीतरी स्पेशल काहीतरी खायची इच्छा होती, म्हणून मी होममेड बर्गर्स बनवले. आणि अन्वेषाला आवडतं, तिला नेहमी मॅकडी आणि बर्गर किंग ह्यातले बर्गर्स खायचे असतात, म्हणून म्हटलं घरीच बनवते आता. आवडलं? मी आज शॉपिंग करून आली आहे नेचर बास्केटमधनं. सो बघूया आपण काय काय आणलं आहे ते. हे खास अन्वेषासाठी, म्हणजे नॉट एक्झॅक्टली अन्वेषासाठी, पण जस्ट स्नॅक्स इन बिटवीन खायला लागतं, कधी भूक लागते. आणले आहे मी अन्वेषासाठी. एक गोष्ट आणली ती अन्वेषाच ओपन करून दाखवेल. दीज आर द ब्लूबेरीज. थोडं भाजीसाठी, घरच्या भाजीसाठी फ्रूट्स आणलेत, जे अन्वेषाला एव्हरीडेला फ्रूट्स लागतात. अन्वेषालाच नाही, आम्हालाही लागतात. हे त्यासाठी थोडं स्नॅक्स आणलेलं आहे. शी लाईक्स जॅकफ्रूट आवडतं, तर जॅकफ्रूटचे चिप्स आणलेत. आवडतात ना तुला? सध्या कॅमेरा अन्वेषाने पकडला आहे, त्यामुळे मी तिला विचारते. ड्रॅगन फ्रूट्स, जे तिने आज सकाळीच मला फोन करून सांगितलं होतं की तिला ड्रॅगन फ्रूट्स खायचे आहेत. आणि बाकी जस्ट आवळा आहे, बीटरूट, काकडी आहे आणि अवॅकाडो, जे मला आवडतात खास करून. आणि ही आहे ओली हळद, ज्याचे बेनिफिट्स तुम्हाला माहीतच असतील. बस, नथिंग एल्स. हे जे अन्वेषासाठी आणले चार्जिंग, आय थिंक त्यात सेल टाकायचं आहे. नाही चार्जिंगसाठी एक. सो असा होता आजचा आपला दिवस. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.